आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. वारणा धरणग्रस्त मंदुरी येथील शेतकऱ्यांच्या जमीन मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे. नुकतीच पुणे येथील सिंचन भवन येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी जमीन परताव्याबाबत सकारात्मकता दर्शवली असून आता पात्र खातेदारांचे संपूर्ण रेकॉर्ड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. पुणे येथील बैठकीत प्रशासकीय पातळीवर जमीन देण्यासंदर्भात चर्चा झाली. मात्र अंतिम निर्णय जलसंपदा मंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. या निर्णयासाठी आवश्यक असणारी खातेदारांची अचूक माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खातेदारांचे वर्गीकरण. महसूल विभागाने तयार केलेल्या संकलन यादीनुसार मंदूरमधील एकूण खातेदारांची संख्या स्पष्ट झाली आहे. यात सवर्ण खातेदार 236, ओबीसी खातेदार 35, मागासवर्गीय खातेदार 53. कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन. याच यादीच्या आधारे आता सर्व खातेदारांकडून कागदपत्रे गोळा केली जात आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या रेशन कार्डची झेरॉक्स प्रत आंदोलनस्थळी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस चालणार आहे. रेशन कार्ड जमा केल्यानंतर शेतकऱ्यांकडून रीतसर जमीन मागणी अर्ज भरून घेतले जाणार आहेत, जेणेकरून मंजूरच्या सर्व खातेदारांचा परिपूर्ण अधिकृत रेकॉर्ड तयार होईल. शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे जमा करावीत, जेणेकरून मंत्र्यांसोबतच्या बैठकीत आपला दावा भक्कमपणे मांडता येईल, अशी माहिती आंदोलक सखाराम पाटील यांनी दिली. या आंदोलनात काही कागदपत्रे संकलनाच्या प्रक्रियेत विजय माने, शिवाजी पाटील, श्रीरंग बेडेकर, शिवाजी च पाटील, हरी लोहार, रामचंद्र च पाटील यांच्यासह मंदूरमधील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.